हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये आणि सुप्रिया माने रेसिपीज या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा तुमच्याही माझ्याही लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करत ही मनापासून प्रार्थना. तर माझ्या ब्लॉगमध्ये मी रेसिपीज, डेली रुटीन माझं किंवा जे काय मी ट्रॅव्हल करते हे सगळं मी दाखवत असते तुम्हाला. तर माझे व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतात, तसे सांगतही असतात. तर तुम्ही आजपर्यंत जे माझ्या व्हिडिओंना प्रेम देत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि इथून पुढेही तुम्ही मला अशी साथ द्याल अशी मी आशा करते. आणि तुमच्या या प्रेमामुळे आणि तुमच्या या दिलेल्या माझ्या व्हिडिओंना सपोर्टमुळे मी अजून आणखीन प्रयत्न करेल की चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवायचे, चांगल्यात चांगल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, शेअर करायच्या. तर यासाठी तुम्हीही मला चांगला आशीर्वाद द्या. चला आज मग थालीपीठाची भाजणीची रेसिपी पाहायची आहे. अर्धवट मी तयारी करून आली आहे आणि अर्धवट बाकी आहे, दाखवते तुम्हाला. चला. तर थालीपीठांच्यासाठी ना मी इकडे काल जे आपण दळप करून आणलं होतं ना थालीपीठाचं, त्यातलंच मी इकडे 2 मोठे बाऊल पीठ घेतलेलं आहे. आणि बारीक चिरलेला कांदा, एक 2 ते 3 मोठे कांदे मी चिरून घेतलेल्या आहेत. आणि मिरच्या कमीत कमी 7 ते 8 मिरच्या, म्हणजे लसणाचे 2 ते 3 गड्डे आणि अद्रकचा एक अर्धा तुकडा इतपत मी ते घेऊन ना ही पेस्ट बनवलेली आहे आणि जाडी भरडी बनवलेली आहे. आणि मोठे बारीक, एकदम बारीक चिरलेला कांदा, हे बघा एवढे चिरलेत. कोथिंबीर जेवढी माझ्याकडे अवेलेबल होती तेवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही घालू शकता. कोथिंबीर जास्त घातल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ. आता त्याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला यूज करणार आहे. आणि धना पावडर, जिरा पावडर मी इथे घातलेली नाही आहे, कारण तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी भाजतानाच धना आणि अख्खा धना आणि जिरा घातलेला आहे. तो भाजून घेऊन आपण दळपासहित ते दळून आणलेला आहे, त्यामुळे प्रत्येक पिठाला त्याचा वास हा लागलेला आहे. तर इकडे मी अर्धा चमचा हळदही वापरते. आणि आता हे मिक्स सगळं पीठ एकत्र करून घेऊया. चांगलं हाताने चांगलं एकत्र करून घेऊया, एकजीव करूया, जेणेकरून त्यात सगळं तो मसाला लागेल. आणि मग आपण थोडं थोडं पाणी करून ॲड करत ना, थोडं थोडं घालत पाणी ते चांगलं मळायला घेऊया. आणि एकदम पाणी घालून एकदमच चिकट करायचं नाही, कारण ह्या पिठाला चिकटपणा खूप असतो. प्रत्येक म्हणजे हर एक प्रकारची आपण डाळ यूज केलेली आहे, कडधान्य घातलेली आहेत त्यामुळे, आणि गहू मेनमध्ये घातल्यामुळे त्याला थोडासा चिकटपणा असतो. तर दळताना ना काल इतका छान खमंग वास सुटलेला ना त्याचा. आणि आत्ता मी काढली पीठ तर ते मळायला घेतली आहे तरी पण त्याचा वास स्मेल असा छान येतो ना, कारण ते आपण चांगलं भाजलं गेलं होतं आणि त्याचा वास स्मेल असं मस्तच येतो. असं वाटते की ते खरंच खूपच खुसखुशीत होणार याची मला गॅरंटी आहे. आणि मी थोडंसं मगाशी त्यातली अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट यूज केली होती. थोडंसं टेस्ट करून बघितली मी, कारण आपल्या घरी मुलं खाणार आहेत त्यामुळे मी एकदम सगळी घातली नव्हती. थोडंसं कमी वाटलं म्हणून मी ते सगळेच ॲड केले. जितका जास्त तुम्ही लसूण वापराल तितकं ते थालीपीठ चांगलं लागतं. त्यामुळे लसूण, मिरची थोडंसं लहान मुलं असली म्हणजे वयस्कर असली तर तुम्ही कमी वापरा. आणि नाहीतर लसूण आणि आल्याचा एक अर्धा तुकडा मी घातलेला आहे, पण लसूण जास्ती वापरलेला आहे. आणि कांदा तर तुम्हाला जसं आवडेल, तुम्हाला नाही आवडत कांदा तर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल. असंहीच जर बनवलं तरीही बेस्टच होतं, पण कांद्याने खमंगपणा खूप वाढतो, त्यामुळे कांदा एक वेगळाच टेस्ट देतो. त्यामुळे मी त्यामध्ये सुक्या पिठामध्ये कांदा यूज केलेला नाही आहे, कारण मग पीठ पूर्णपणे चांगलं मळलं गेलं नसतं, त्यामुळे मी वरूनच घालते. थालीपीठ थापताना देखील तुम्ही असं जर पिठामध्ये ॲड नाही केला कांदा तर तुम्ही काय होईल, ज्यावेळी आपण थालीपीठ थापतो ना त्यावेळेस जरी तुम्ही हे केलं ना, वरून जरी कांदा घातला आणि थापलं ना तरी देखील ते चालतं, तरी देखील छानच होतात थालीपीठं. आणि बऱ्यापैकी असं केलं तरी पण चांगलं होतं. तर माझ्याकडे कॉटनचा कपडा नाही आहे, त्यामुळे मी जसा मला सापडला घरामध्ये एक नवीनच हा ब्लाऊजचा पीस आहे तो मी यूज करते आता. आणि याच्यावरती पण चांगले होतील असं वाटतंय मला. तुमच्याकडे कॉटनचा कापड असेल तर तुम्ही तोच यूज करा, कारण मी बऱ्याच दिवस झाले ना थालीपीठ वगैरे असला काही प्रकार केला नव्हता. आपल्याला कमेंट आली होती त्यांच्यासाठी आपण ही रेसिपी दाखवतो आहे. तर त्यांनी काल माझे आभार देखील मानले. तर तुम्ही कोण आहात मला माहीत नाही,
ताई आहात की दादा आहात, पण थँक्यू सो मच की तुम्ही माझ्याकडे ही रेसिपी मागितलात. आणि परत तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आणि खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे तुमची. तर इकडे बघा थालीपीठं बनवताना जितकी तुम्हाला पातळ बनवता येतील ना तितके तुम्ही पातळ बनवण्याचा प्रयत्न करा. जाडसर बनवली तर त्याची टेस्ट वेगळी येते. जाडसर बनवायचीच नसतात थालीपीठं. जितकी तुम्ही फास्ट आणि जितके तुम्ही पातळ कराल ना त्याची एक क्रिस्पीनेस ना खूप येतो, त्याला एक टेस्ट वेगळीच देते. त्यामुळे जितकं पातळ होईल ना तितकं तुम्ही पातळ थापण्याचा प्रयत्न करा. आणि थापताना थोडं थोडं पाणी घेऊन हाताला असं तुम्ही थापत जाऊ, जेणेकरून त्या हाताला चिकटणार नाही तुमच्या आणि थापालाही तुम्हाला ना सोपं जाईल. तर मस्त असं दिसते ना थापताना. तुम्ही असं जर थापताना ह्यामध्ये तर तुम्ही कांदा नाही ना ॲड केला पिठामध्ये आणि तुम्ही असे थापायला लागला आणि त्याच्या मगाशी सांगितलं तसं तुम्ही थापताना वरून जरी कांदा कोथिंबीर ॲड केलं तरी देखील चालतं. आणि जर तुमची मुलं भाजीपाला किंवा पालेभाज्या कुठल्या जर खात नसतील तर तुम्ही भरपूर अशा ह्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता. कोणतीही तुम्ही पालकची असो मेथीची असो तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. कोबीही घालू शकता. हर एक प्रकारचं तुम्ही थालीपीठ ह्या थालीपीठाच्या भाजणीपासून बनवू शकता. आता आपण भरपूर प्रमाणात कांदा घातलेला आहे त्यामुळे खमंगपणा हा 100% येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे नक्की करा. आणि जो ठेल्यावरती आपण भाजणीचा म्हणजे असं थालीपीठ खातो आणि तुम्ही बघितलं असेल कोल्हापूरचे जर तुम्ही कोण असाल तर महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरच्या आहेत बघा लेडीज, तिथं त्यांचे छोटे छोटे स्टॉल आहेत, त्या थालीपीठ देतात आणि त्यांचे दर जवळपास एका थालीपीठाचे ना 60 ना 70 रुपये इतके दर आहेत त्यांचे. आणि आपण हे घरी इझिली बनवू शकतो. फक्त थोडंसं वेळ काढून हे करावं लागतं, नाहीतर काही अवघड नाही. जिथं तुम्ही भाकरी बनवता तितक्याच सोप्या आणि कमी वेळात ही थालीपीठ होतं. असं नाही की बाबा ह्यासाठी खूप वेळ लागतो. आणि खायलाही चांगलं लागतं आणि घरच्यांच्यासाठी बाहेरचं खाण्यापेक्षा उघड्यावरचं घरच्या घरी आपण चांगलंही बनवून देऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न करा की घरच्या घरी आपण चांगले रेसिपी करू. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि खमंग खाण्याची तर कोणाला नाही आवडत. टेस्ट तर सगळ्यांनाच येते. कधी भजी खायचा मूड होतो तर काय, कधी काय. तर विदाऊट तेलाचं जास्तीत जास्त कमी तेलात जितकं होईल तितकं तुम्ही अशा प्रकारे पौष्टिक तुम्ही मुलांना देऊ शकता, घरच्यांना देऊ शकता. खूप प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये डाळी आणि कडधान्य वापरलेले आहे त्यामुळे प्रोटीन तर किती प्रमाणात मिळणार आहे ते बघा. तर असं मी थालीपीठ आता ते कपड्यावरती लावून ना पाण्याचा हात त्याच्यावरून लावून ते आता तव्यामध्ये आपण टाकलेला आहे. माझ्याकडे हा आंबोळीचा तवा आहे ज्याच्यावरती मी डोश्याची रेसिपी दाखवली होती. तुमचा जसा घरी तवा असेल तशा तव्यामध्ये तुम्ही बनवू शकता. भाकरीच्या पण तव्यामध्ये इझिली होऊ शकतं. फक्त काय करायचं, भाकरीच्या तव्यामध्ये बनवताना आधी थोडंसं तेल लावून ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. जसं चपातीचा तवा असतो आणि चपाती टाकली की चांगली भाजली जाते आणि भाकरीच्या तव्यावर जर चपाती टाकली तर ती जरा वेगळी रूप देतं त्याचं. तर तसं न करता आपण तवा कुठलाही असतो थोडंसं तेल लावून ते चांगलं पुसून घ्यायचं. असं नाही की बाबा तेलकटच करून ठेवायचा. ते म्हणजे तेल लावून पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती थालीपीठ टाकलं तर अगदी उत्तम थालीपीठ त्याच्यावरतीही होतं. असं नाही की आंबोळीचाच तवा पाहिजे किंवा असाच तवा पाहिजे असा काही प्रकार नाही आहे. तर आता थालीपीठला मी थोडंसं झाकण लावून ठेवलं होतं, वाफेवरती शिजवायचं होतं. आणि आता जे मी होल पाडलेले आहेत ना त्याच्यामध्ये तेल सोडून त्याला आपल्याला कडेनं पण तेल टाकायचं आहे आणि चांगला खरपूस रंग येईपर्यंत मी एका बाजूने शेकून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही शेकायचं आहे. आणि थालीपीठ एक तव्यात आहे, एक आपलं दुसरं रेडी व्हायला पाहिजे. स्पीड तेवढा आपला असायला हवा जेणेकरून पटपट होईल. कारण थालीपीठ हे कितीही तुम्ही बनवा घरी तर ते तुमच्या काही बुट्टीत राहणार नाही आहे. एवढं सगळ्यांना प्रचंड आवडतात ते थालीपीठं, करेल तसे संपून जातात. त्यामुळे तुम्ही जास्त जर क्वांटिटीमध्ये करणार असाल तर तुम्ही 2 ते 3 तवे तुम्ही ठेवू शकता आरामात. आणि जसं तुमचं स्पीड चांगलं असेल तसं तुम्ही बनवू शकता. आणि जितकं पातळ तुम्ही बनवाल, एक सांगते की जितकं पातळ बनवाल जितकं पातळ थापाल. असं नाही की बाबा ते फाटतंय किंवा हे असं काय प्रकार होत नाही. म्हणजे फाटलं तरी चालते, आपण त्याला रिपेअरिंग करू शकतो. थोडंसं पीठ लावून पाण्याचा हात लावून वगैरे जोडू शकतो. पण जितकं पातळ तुम्ही कराल ना तितकं टेस्ट ते चांगलं देतं. त्यामुळे प्रयत्न करा की पातळ बनवण्याचा. तर इकडे मी पटपट सगळेच उरलेले आहेत ते पण बनवून घेते. छानसं थापण्याचा प्रयत्न करते. मलाही अजून इतपत पातळ जमत नाही, जितकं जमते तितकं मी बनवायचा प्रयत्न करते आहे. तर अशा प्रकारे भाजून घ्या छानसं. आणि एका थालीपीठाला 60 ते 70 रुपये बाहेर देण्यापेक्षा आपण घरच्या घरी किती पोट भरून खाऊ शकतो हे बघा तुम्ही. आणि मस्तच असे थालीपीठ तयार होतात घरच्या घरी. हे बघा असा खरपूस असा भाजलेला आहे दोन्ही बाजूनी छानसा. आणि वास तर असा सुटला होता ना घरभर,
कांद्याचा खमंगपणा, लसणाची पण ती टेस्ट येत होती, वास येत होता लसणाचा पण. सगळ्या जे आपण काय काय घातलेलं आहे ना त्या सगळ्याचा स्मेल अगदी घरभर येत होता. आणि थोडंसं हो किचन कट्ट्यावरती दूध मगाशी उतू गेलं होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, नाहीतर तुम्ही म्हणाल की ओटा किती अस्वच्छ ठेवलेला आहे. नाही, शेगडी बाजूला केल्यानंतर मला ते दिसलं की दूध उतू गेलेलं आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा प्लीज. तर इकडे बघा चांगला छानसा भाजलेला आहे. आणि आता आपण दुसराही आता घालून घेऊया. पीठ बाकी एवढं उरलं होतं अजून, तर भरपूर होतात त्याचे. तर हे बघा मस्त कलर आलेला आहे. तुम्ही अजून जास्त जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही जास्त हळद वापरू शकता. कोथिंबीर जास्त घातली तर तुम्हाला अजून तो हिरवा लूक चांगला येईल. माझ्याकडे जास्त नव्हती म्हणून तुम्हाला ते तसं दिसते, पण खरं सांगते खूप छान ते लाईटमुळे तुम्हाला दिसते, पण प्रत्यक्षात त्याचा कलर आणि टेस्ट म्हणजे क्रिस्पीनेस खूप छान आला होता. ताटामध्ये टाकतानाच असा कुरकुरीत आवाज येत होता. तर हे जितकं मी प्रयत्न करते थापायचं तितकं थापून घेते. आणि हे आता आपण तव्यामध्ये सोडूया. तव्यामध्ये टाकताना हे अलगद कपड्याने उचलायचं आणि मग हे बघा असं अलगद कपड्याने उचलायचं. आणि तव्यामध्ये सोडताना ना हळूच सावकाश सोडायचं आणि वरून त्याच्यावरती मग पाणी लावायचं आपण. असं पाणी लावल्यामुळे काय होतं आहे की खाली ते तव्याला पटकन चिकटतं आणि इझिली ते निघतं. नाही जर तुम्ही पाणी लावलात तर मग ते चिटकून बसेल तुमच्या कपड्याला, कपड्यातून निघणार नाही. त्यामुळे पाणी लावल्यामुळे ते सोडून देतं. आता तिकडे मी होलं मारायची विसरले. होलं ह्याकरता मारायची कारण ते प्रत्येक ठिकाणी मग त्याच्या तेल पोहोचेल तिथं घातलं की, म्हणून आपण तसं ते होलं पाडून घ्यायचे. साईडनंही मी तेल सोडते. तुम्ही तूप, लोणी, बटर काहीही यूज करू शकता. लोणी घातलात तर उत्तमच, खूपच छान टेस्ट देईल. पण आता माझ्याकडे तूप पण संपलं होतं आणि लोणी तर काय नव्हतंच, त्यामुळे मी तेलाचंच यूज करते. तर खाताना तुम्ही तुपात घेऊन खाऊ शकता, दही घेऊ शकता किंवा लोण्यासोबत खाऊ शकता, मस्तच लागतं. तर अजून भरपूर बनवायचे होते आणि त्यामुळे माझं चालू होतं फास्ट. आणि एकच तवा मी ठेवला होता, जास्त ठेवले नव्हते. आणि मुलं येईल तसं करेल तसं मी पटपट बाहेर पण नेत होते, त्यामुळे जितकं फास्ट करता येईल तितकं मी फास्ट करण्याचा प्रयत्न करत होते. आणि इकडे बघा मस्त असा कलर आलेला आहे. वाफेवरती एका बाजूने चांगला क्रिस्पी भाजलेला आहे. हे बघा छान असा एका बाजूने चांगला शेकलेला आहे. आणि बऱ्यापैकी मीडियम ते फास्ट ह्या फ्लेमवरतीच तुम्ही भाजा. एकदम स्लोमध्ये गॅस करू नका, नाहीतर मग त्याचा म्हणजे असं क्रिस्पीनेस येणार नाही. त्यामुळे थोडंसं मोठ्याच गॅसवरती चांगलं भाजून घ्या. आता एका बाजूने चांगला शेकतोय तर दुसऱ्या बाजूनेही आपण भाजूया. ह्याच्यापेक्षाही मोठे आपण बनवू शकतो, पण पटपट बनवायचे होते, अपुरे पडत होते. त्यामुळे मी जितके फास्ट आणि जितक्या पटकन करता येईल तितकं मी ते करण्याचा प्रयत्न करत होते. तर हे बघा इकडे एक तयार झालं की दुसरं आपलं थापून तयार होतं. छान असा सुंदर असा कलर आलेला आहे. याला पण मस्त झालं आहे, दिसायलाही खूप छान. आणि घरच्या घरी म्हटल्यावरती हेल्दी असणारच. तर चांगलं दाबून दाबून असं चांगलं प्रेस करून चांगलं भाजून घ्यायचं. आणि हो याच्यावरती तुम्ही तीळही घालू शकता, पांढरे तीळ जे असतात तेही तुम्ही घालू शकता. मला इकडे नको होतं त्यामुळे मी काही घातले नाहीत. तर तीळ घालून पण तुम्ही करू शकता, छानच टेस्ट येते त्याच्यामुळे सुद्धा. तर चला आता हेही रेडी झालेलं आहे आपलं. आणि बाकीचे सगळे पण पटपट मी आवरून घेतलेले आहेत. एक दोनच उरले होते आणि पसारा तर खूप झाला होता. हे आता मी काढून घेते डिशमध्ये. आणि दुसरं जे बनवून तयार आहे तेही आपण आता तव्यावरती छानसं सोडून देऊया. जसं मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे करा. तर तेही तयार आहे आणि बाकीचे पण सगळे तयार झालेले आहेत आता आपले. आणि मस्त असे थालीपीठं पटपट तयार झालेले आहेत. मुलंही बाहेर खात होती, पण पटकन केल्यामुळे झालेले आहेत. आणि दह्यासोबत खायला खूपच मजा येते, खूपच छान लागतात.
नक्की करून बघा हां या पद्धतीनं, मस्त. आणि आरू आमचा माझ्याजवळ बसला होता खायला. त्यालाही खूप प्रचंड आवडले थालीपीठं. खूप दिवसांनी केले होते खरंच. मी बरेच दिवस झालं काही बनवले नव्हतं. काही नाही काही नवीन चालूच होतं इकडे तिकडे. पण थालीपीठं कारण ते भाजणी आणि ते दळण आणणं येतपर्यंत ते कंटाळा येतो आपल्याला बनवायला. खरंच नको वाटतंय. पण एकदा बनवले की म्हणून मी डब्बा जास्त करताना जास्त केलेला आहे की एनी टाईम आपण कधी पण करू शकतो. त्यासाठी मी ते दळप करताना म्हणजे भाजणी करताना जास्त केलेले आहे. तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवा. अगदी म्हणजे कमीत कमी एक महिना ते 1.5 महिना चांगली टिकते ती भाजणी. चांगली हवाबंद डब्यात ठेवली ना तर चांगली टिकते. त्यामुळं कधीही तुम्ही नाश्त्याचा तुम्हाला मूड झाला तर तुम्ही इन्स्टंट बनवू शकता. आणि सगळे झाले होते. एक शेवटचा राहिला होता तो तव्यात टाकला आणि मग हा ओटा असला घाण झाला होता आणि हे पळपुटावरतीच मी थापले होते. तोही असा इतका घाण झाला होता ना. तर त्याच्याकडे आता हे सगळं आवरायचं आहे. हे आवरून मला मम्मीकडे जायचं आहे कारण राहुलला पण मला थालीपीठं टेस्ट करायची होती. त्यांनी काय बनवलं तर मला देतात आणि मी काय बनवलं तर त्यांना देते. आणि एक आमचं बहीण भावाचं आहे की आम्ही राहुली घरात बऱ्याच रेसिपी ट्राय करत असतो आणि ते त्याला आधी मला टेस्ट करायची द्यायची असते. कसं झालं आहे सांगा. हे मी तुम्हाला काल उत्सुकतेनं सांगितले की आपण जे बनवतो ते माणसं ज्यांना आपण खायला घालतो ती खाऊन सांगेपर्यंत इतकी उत्सुकता लागते का नाही. ते त्यांच्या सांगण्यावरूनच ना आपलं पोट भरत असतं. त्यामुळे खाण्यापेक्षा त्यांना करून घालणं आणि त्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकणं हे खरंच खूप मोठं आहे. असं कोणाकोणाला होतं नक्की सांगा. मला तर खरंच सांगते करून घालायला. कारण खाणारे जर चांगले असले खवय्ये तर आपल्याला करायलाही खूप छान वाटतं. नाहीतर एक असतात बघा की म्हणजे किती पण काय पण करा पण नाक मुरडणं किंवा प्रत्येक गोष्टीत कमी काढणं हे असलं की मग आपल्याला पण करायला इंटरेस्ट येत नाही. नकोच ते बाबा असं वाटतं. त्यामुळे खाणारे चांगले असलेत की करायला पण खूप छान वाटतं. तर इकडे मी माहेरी आलेली बघा. आय काय चाललंय. झोपली नाहीस. रुसली आहेस का ग. कोणी काय केलं बाळाला आमच्या. कोणी काय केलं. कार्टून लावलंय नाही. स्पेशल काहीतरी आणले टेस्ट करून सांगा म्हणून स्वतः घेऊन आलोय. दह्याबरोबर खाऊन बघायचं. दह्याबरोबर खावा. दही नाही कर आमच्या. ते आम्हाला काय दुकानात ना पलीकडनं. असं नाही बाबा. दही नाही दही खाऊन दही याशिवाय असं नाही. ताटात घ्या आणि दही घ्या असं खात्यात. वे बघ कशी पालती पडल्यात. टीव्हीचा आवाज कमी करा हो. मी अजून खायचे. मी अजून खाल्लेलं नाही. सगळ्यांनी खाल्लं. तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. अजून एकही तुकडा खाल्लेला नाही. अरे एवढंच. अरे कारण तसं संपलं सगळं घरात. अजून 2-3 तरी पाहिजे म्हणून 2च. रिया खरं सांग की आवडलं का नाही. कसा गोड लागतोय ना. गोड लागतोय ना. मस्त आहे. साखरेसारखा गोड आहे ना. साखरेसारखा गोड लागतोय ना. तिखट लागत नाही की नाही. काय काय आहे त्याच्यात सांग. ओळख बघूया काय काय. कांदा मिरची आणि कोबीज नाही गो. तू सांग रिया त्याचं काय करून पप्पाची तू सांग. काय आहे परत का पाहू मी यात कोण कोण आहे. तर राहुलला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं कारण तो स्वतः भरपूर काही गोष्टी बनवतो. तो कुकच आहे. त्याला खूप छान सगळ्या गोष्टी जमतात. त्यामुळे त्याची म्हणजे कॉम्प्लिमेंट चांगली महत्त्वाची आहे माझ्यासाठी. त्यामुळे त्याला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं. आणि इकडे रियाला तिखट लागलं होतं म्हणून पाणी पित होती. तर चला असं व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.